अनिकेतला विचारलं काय खायचं आहे, पण अनिकेत तर काही बोललं नाही. म्हणून म्हटलं चला आपणच सुरुवात करूयात. तर रात्रीपासून मला असं वाटत होतं की साबुदाण्याचे वडे खावेत. त्यामुळं क्रेविंग झालं होतं. त्यामुळे सकाळी सकाळी मी साबुदाणा वगैरे भिजत टाकला आणि फर्स्ट टाईमच साबुदाण्याचे वडे करत होते मी. त्यामुळं विचार करत होते कसं काय करायचं काय नाही. तर पण झाले व्यवस्थित. बटाटे वगैरे शिजवून त्यात स्मॅश करून त्यात टाकले. आधी बघितलं तेल वगैरे तापले का, तर तेल चांगलंच तापलं होतं. म्हणून मग त्याच्यामध्ये वडे सोडून घेतले मी छान असे. मला वाटलं वडे फुटत आहेत की काय ते, पण नाही फुटलेत. त्यामुळं मग व्यवस्थित असे टाकून घेतले मी त्याच्यामध्ये वडे. आणि जास्त वेळ तळावं लागतं त्याला. मला वाटलं काही लगेच टाकल्यानंतर ते लगेच तळून होतात की काय, पण बराच वेळ त्याला तळावं लागतं बारीक गॅसवरती. म्हणून मग मी चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले आणि त्यातला एक वडा मी काढून घेतला. म्हटलं पहिला अनिकेतला देते, म्हटलं विचारते तळला गेलाय का व्यवस्थित. मग काय अनिकेतला वडा दिला तळून आणि बाकीचे पण वडे तळायला घेतले. बघितलं कडक झाला होता का, तर झाला होता छान असा कडक. मॅडम पण बाहेर उठून बसल्या होत्या आमच्या. मग तिच्याबरोबर गेले खेळायला. तर बाहेर रडत होते, तर मी गेल्यानंतर बघा कशी हसायला लागली आहे. तिला मी आई म्हण आई म्हण असं म्हणायला शिकवत होते, पण मॅडमना काय बाबा म्हणण्याशिवाय काही येत नाही दुसरं. आणि नंतर तिचे कपडे वगैरे चेंज करून घेतले खराब केलेले सगळे आणि तिच्याबरोबर खेळत असले. मग दुपारचा स्वयंपाक पण करायचा होता, पण पिल्लू पण उठली होती. म्हटलं आधी पिल्लूचं करावं काहीतरी जेवण. मग आज तिला मी ॲपलची प्युरी देणार होते खायला. तर तिला आंघोळ वगैरे घालून घेतली मी व्यवस्थित आणि असा जुगाड केला होता. शर्टच तिच्या इथं मानेला लावला, कारण की ती सगळं सांडते आता खराब करते. म्हणून म्हटलं टॉवेल खराब करून टाकेल. आणि तिला चारत होते मी ॲपलची प्युरी. इकडे बघा बाबाकडे बघत बघत खाणं चाललं होतं. बाबा कामाला चालला होता दारात, पण तिच्या खाण्यासाठी थांबला होता, कारण की त्याच्याकडे बघत बघत तिचं खाणं चाललं होतं. म्हटलं जाऊ दे, कुठंतरी बघून खाते ना, ते महत्त्वाचं. मग बाकीची कामं पण राहिली होती माझी. चपात्या करायच्या होत्या मला. मग पीठ मळून घेतलं पहिला मी छान असं. वड्यांसाठी मी बटाटे शिजवले होते, त्यातला एक बटाटा पण शिल्लक राहिला होता. म्हटलं त्याचा पराठा करून खावा, म्हणून मग बटाटा पहिला स्मॅश करून घेतला व्यवस्थित. कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि नंतर थोडासा मसाला, हळद आणि मीठ वगैरे टाकलं. थोडंसं जिरं पण टाकलं त्याच्यामध्ये आणि एक स्मॅश करून घेतलं व्यवस्थित हाताने, कारण की असं स्मॅश नाही केलं तर असा पराठा फुटून जातो सगळा. म्हणून व्यवस्थित स्मॅश करून त्याचा एक छान असा पराठा केला आणि पहिला पराठा खाऊन घेतला आणि नंतरनं बाकीच्या चपात्या करायला घेतल्या मी. आणि आज बऱ्याच दिवसांनी मी वेण्या घातल्या होत्या 2. तर माझे केस खूप पातळ झालेत, तर पण बघा किती छोट्या छोट्या वेण्या आल्यात. रमाला झोपवण्याचा प्रयत्न करत होते, पण मॅडम काही झोपतच नव्हत्या. किती वाजलेत, रात्रीचे 11 वाजलेत, तरी तिला झोप काही येत नव्हती. मग कसं करून तिला मी झोपवलं. तर असा होता आजचा दिवस. ओके, बाय.